मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून या प्लॉटला ट्रीटमेंट चालू केली आहे जाधव साहेबांची आपण. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी प्लॉट एक 5,500 झाड आहे आमचं. तर 150 टनाच्या जवळपास माल आहे बगीचाला. तोच मागच्या वर्षी विना ट्रीटमेंटचा विना मार्गदर्शनाचा 3 लाखामध्ये सुद्धा नव्हता 3 लाख रुपये झालेले होते मागच्या वर्षी या पूर्ण बगीचेचे. पण ह्या वर्षी 31 लाख रुपयात बगीचा मागितला आपला. तर आपण काही दिलेलं नाही आता सध्या. तर जाधव साहेबांच्या योग्य ट्रीटमेंटमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे टायमावरती फवारण्या, टायमावरती पूर्ण खताची काळजी घेणं, हे सर्व केल्यानंतर आज हे आम्हाला याचं दिसतंय. आणि आमच्या झाडांचं वाढ, त्याच्यानंतर पान संख्या, त्याची काळुंकी, आमची प्युअर काळीची जमीन असून सुद्धा आमची झाडं पिवळे पडलेली नाही कुठेची, इतक्या जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे. तर जाधव साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे झाडाची क्वालिटी खूप सुंदर आहे. तर तुम्ही ते बघू शकता आता सर्व. आणि एक विशेष म्हणजे योग्य नियोजन असल्यामुळे, ट्रीटमेंट असल्यामुळे, फवारणी त्यांनी आम्हाला टायमावरती फवारण्या दिल्या, त्या आम्ही केल्या टायमावरती. तर फळगळची पण समस्या आम्हाला काही इतकी जाणवत नाही आहे. पण एक 2-3% फळगळ आहे समजा. पण जसं तुम्ही मला फोन करून सांगितलं बरोबर, हे तुम्हाला उद्या करावं लागतं, ते माणूस सोडून करतं. बरोबर. नाही तर स्वतः माणूस करत नसतो. त्याला माहीत जरी राहिलं तरी तो बरोबर. करत नाही, त्या टायमाला नाही करत. आता तुम्हाला सांगतो 90% शेतकऱ्याला या फायटोप्थोराचं लक्षणच दिसत नाही. हा प्रॉब्लेम हा आहे, म्हणून बरोबर. त्यांचा माल गळतो, नुकसान बरोबर. होतं, म्हणून बगीचांचा ऱ्हास होऊ राहिला. बरोबर आहे. आता हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. हा. हेच जर तुम्ही यावर्षी नसते आणि चला आम्ही आणला जरी असता हा बगीचा, हा, फोडला असता, बरोबर. पण तुम्हाला सांगतो साहेब आमच्याकडून कंट्रोलच नसतं आम्हाला ते, कारण की लक्षणच कळलं नसतं, त्याचा अभ्यासच नाही आम्हाला. हा, त्याच्यामुळे काय कंट्रोल झाला असतं, आम्ही कुठल्याच भलत्या फवारण्या मारत बसला असतो. बरोबर आहे. म्हणजे लक्षात न आल्यामुळे जास्त फळगळ होऊन जाते. फळगळ होऊन जाते. बरोबर आहे. त्याच्या करता ना एक मागं गुरुजी राहिले का, ते बरोबर सांगतं की भाऊ इथं चुकलं तुझं हे गणित, बरं का चुकू राहिलं, बरोबर आहे. मग माणूस ते सुधारतो. बरोबर.